Hello friends, we are going to do practice of the first question of language study 9th and 10th standard. आपण लँग्वेज स्टडी हा जो पहिला क्वेश्चन असतो त्याची पूर्ण तयारी करणार आहोत. सो फाइंड आउट द एरर्स अँड करेक्ट द सेंटेन्स हा एक क्वेश्चन फिक्स पहिल्या क्वेश्चनमध्ये 1 मार्कसाठी असतो. परंतु एक्झॅक्टली वेअर इज एरर, मिस्टेक सेंटेन्समध्ये कुठे असते ते पाहण्यासाठी आपण आज अभ्यास करत आहोत. लेट अस स्टार्ट. ट्रिक्स टू सॉल्व दिस क्वेश्चन. काय मी ट्रिक्स दिल्यात कशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो पहिला ट्रिक्स सांगतो. फॉर दिस क्वेश्चन यू हॅव टू फोकस ऑन द वर्ब सब्जेक्ट ॲग्रीमेंट. मॅक्झिमम एरर सेंटेन्समध्ये कुठं असतो? वर्ब आणि सब्जेक्ट ॲग्रीमेंटमध्ये असतो. मीन्स सब्जेक्ट ॲग्री टू द वर्ब ऑर नॉट, ऑर वर्ब इज ॲग्री टू द सब्जेक्ट ऑर नॉट. म्हणजे काय, सब्जेक्ट आणि वर्ब यांच्यामध्ये काही ना काही मिस्टेक असते. त्यावेळेस क्वेश्चन रीड करताना वी हॅव टू थिंक अबाउट द सब्जेक्ट अँड वर्ब ॲग्रीमेंट फर्स्ट अँड करेक्ट यूज ऑफ मॉडल ॲग्री. इफ मॉडल ॲग्री कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड, दिस मॉडल ॲग्री ऑफनली यूज रॉंग इन द सेंटेन्स. त्या चुकीच्या वापरल्या असतात. त्याच्यावर एक देखील आपण लक्ष फोकस केलं पाहिजे. अँड टेन्स ऑफ द फॉर्म, चुकीचा टेन्स फॉर्म यूज केलेला असतो. प्रेझेंट ठिकाणी पास्ट किंवा पास्ट ठिकाणी फ्युचर असा एक चुकीचा टेन्स फॉर्म, त्याचा देखील आपण व्यवस्थित अभ्यास त्या सेंटेन्सचा केला पाहिजे. ऑर फॉर द मोर प्रॅक्टिस गो थ्रू द टेक्स्ट. आपल्या टेक्स्टच्या बाहेरचे काही क्वेश्चन नसतात. तुम्ही पूर्ण टेक्स्ट वाचा. त्या टेक्स्टमधले जे सेंटेन्स असतात ते सेंटेन्स तुम्हाला मिस्टेक करून चुकीचे करून इथे दिलेले असतात एक्झाममध्ये. सो लेट अस ट्राय. स्टडी द रूल्स. काही रूल्स आहेत की जेणेकरून आपण ह्या क्वेश्चनला परफेक्ट होऊ शकतो. पहिला रूल आहे, वर्ब मस्ट ॲग्री विथ इट्स सब्जेक्ट इन नंबर अँड इन पर्सन. कोणताही वर्ब दिला असतो तो वर्ब पहिला दिलेल्या सब्जेक्टसोबत जुळतो का नाही ते तुम्हाला पाहायचे. फॉर एक्झाम्पल हिअर बघा, आय रीड्स अ न्यूजपेपर. नाव हिअर आय इज वर्ब सब्जेक्ट अँड रीड इज वर्ब. सो रीड इज reads is wrongly used here, so it is not agree with I. ओके, आय हा सिंग्युलर प्रोनाउन आहे आणि आय नंतर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण प्लेन वर्ब घेतो रीड विदाउट ॲडिंग एस ऑर ई एस. सो इट इज रॉंग. सो करेक्ट सेंटेन्स असेल आय रीड अ न्यूजपेपर. ओके, सो दिस इज करेक्ट सेंटेन्स. दुसरं उदाहरण बघा, सी रीड अ न्यूजपेपर. आता जे थर्ड पर्सन असतात, ही, सी, इट, प्रेझेंट सिम्पलमध्ये आपल्याला वर्बला एस ऑर ई एस ॲड करावं लागतं. परंतु इथे एस ऑर ई एस दिलेलं नाही. याचा अर्थ हा देखील चुकीचा सेंटेन्स असू शकतं. सी रीड अ न्यूजपेपर. सो इट इज रॉंग. सो करेक्ट इज सी रीड्स अ न्यूजपेपर. यू हॅव टू ॲड एस ऑर ई एस हिअर. दे रीड्स अ न्यूजपेपर. अगेन जसं प्लुरल नाउन किंवा प्लुरल प्रोनाउन असतो त्याच्यानंतर जो वर्ब यूज केला असतो तो प्लुरल असला पाहिजे. आता वर्बला आपण एस ॲड केला ह्याचा अर्थ तो प्लुरल होत नसतो, तो सिम्पल प्रेझेंटमध्ये जातो. आता इथे दे रीड्स दिलेला आहे, तर दे नंतर देखील आपण प्रेझेंट सिम्पलमध्ये एस ऑर एस नाही लावत, तर देच्या नंतर रूट वर्ड प्लेन वर्ब पाहिजे असा, दे रीड. इट इज करेक्ट. तसंच ही रीड अ न्यूजपेपर. आता ही देखील थर्ड पर्सन आहे, ही, सी, इटमधला. सो आफ्टर थर्ड पर्सन ही, सी, इट ह्या थर्ड पर्सन नंतर हमेशा प्रेझेंट सिम्पलमध्ये वर्बला एस ऑर एस लावावंच लागतं. तसंच वी ड्रिंक्स वॉटर. ना वी हा प्लुरल आहे, दे जसा प्लुरल होता तसा, तर वीच्या नंतर देखील आपल्याला एस न लावता तुम्हाला प्लेन वर्ब लिहिला पाहिजे, म्हणजे वी ड्रिंक. इट इज करेक्ट. इन शॉर्ट आय, वी, यू, दे या प्रोनाउन नंतर सिम्पल प्रेझेंटमध्ये प्लेन वर्ब म्हणजे रूट वर्ब लिहिला पाहिजे विदाउट ॲडिंग एस ऑर ई एस. परंतु थर्ड पर्सन ही, सी, इट अँड सिंग्युलर नाउनच्या नंतर सिम्पल प्रेझेंटमध्ये वर्बला एस ऑर ई एस लावलं पाहिजे. हा पहिला रूल झाला. आता सेकंड रूल बघा, अ वर्ब इज रॉंगली मेड टू ॲग्री विथ अ नाउन नियर टू इट इन्स्टेड ऑफ इट्स ओन सब्जेक्ट. म्हणजे एखादा वर्ब जसा
की त्याच्या जवळच्या सब्जेक्टला यूज करतो आपण चुकून. बघा इथे आहे अ नॉलेज ऑफ मेनी थिंग्स आर गुड. आता हे आर वर्ब आहे, हे थिंगसाठी यूज नाही केलं, हे नॉलेजसाठी यूज केलं. तर नॉलेज इज सिंगुलर, सो हिअर सिंगुलर वर्ब शुड बी देअर. द नॉलेज ऑफ थिंग इज. ओके, इथे आर चुकीचं वापरलं आहे, इज. म्हणजे आर जे वर्ब आहे त्याच्या जवळचं जे नाऊन आहे थिंग्स, ह्याच्यासाठी ते नाही तर नॉलेजसाठी तो वर्ब यूज करतो, म्हणून त्या नॉलेजचं वर्ब सिंगुलर इज असलं पाहिजे. तर नॉलेज ऑफ मेनी थिंग्स इज गुड, हे करेक्ट आहे. नंतरचा सेंटेन्स बघा, रूल बघा. व्हेन टू ऑर मोर सिंगुलर नाउन्स ऑर प्रोनाउन्स आर जॉईन विथ टुगेदर बाय अँड द वर्ब शुड बी प्लुरल. जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिंगुलर नाउन म्हणजे एकवचनी नाम किंवा सर्वनाम जर अँडने जॉईन होतील तर त्याला वर्ब देखील प्लुरल पाहिजे. ओके, बघा गोल्ड अँड सिल्वर हे सिंगुलर नाउन आहेत. गोल्ड एक सिंगुलर आहे आणि सिल्वर देखील सिंगुलर, हे अँडने कनेक्ट केले आहेत. ओके, द वर्ब इज प्लुरल आर. ओके, सो गोल्ड अँड सिल्वर आर प्रेशियस मेटल. इन शॉर्ट, दोन जर नाउन अँडने कनेक्ट केले जातील तर वर्ब प्लुरल असला पाहिजे. इफ the two nouns are suggest only one idea or refer to the same person or thing, verb put in singular number. बघा जर दोन नाउन असतील आणि ते एक सिमिलर आयडियाला असेल, सेम आयडिया जर दाखवत असतील किंवा सेम पर्सन ऑर थिंग, तर त्यावेळेस काय करायला पाहिजे, आपला सिंगुलर वर्ब वापरला पाहिजे. असं ब्रेड अँड बटर इज हर ओनली फूड. आता ब्रेड अँड बटर हे काय एक फूडच आहे, म्हणजे ब्रेड अँड बटरला काय म्हटलं आहे, फूड म्हटलं आहे, म्हणजे दोन्ही पण सेम आयडियासाठी यूज केलं आहे, म्हणजे आपण तिथे ई सिंगुलर वर्ब वापरला पाहिजे. जर ब्रेड अँड बटर वेगळे वेगळे जर यूज केले असते तर वेगवेगळे त्या उद्देश असला असता तर तिथं आर असलं असतं. दुसरं उदाहरण बघा, टाईम अँड टाईड वेट्स नो फॉर. ओके, सो टाईम अँड टाईड हे सेम सिमिलर आयडिया दाखवतं, म्हणून वेट्स हे वर्ब सिंगुलर वर्ब आलेला आहे. आता वेन टू ऑर मोर सिंगुलर सब्जेक्ट्स आर कनेक्टेड बाय ऑर नॉट आयदर ऑर नायदर नॉर सिंगुलर वर्ब इज यूज. ज्यावेळेस दोन किंवा जास्त सिंगुलर एक वचनी सब्जेक्ट ऑर नॉट आयदर ऑर नायदर नॉर सिंगुलर वर्ब त्यावेळेस जर आले असते तर सिंगुलर वर्ब यूज करायचा, एक वचनी वर्ब. फॉर एक्झाम्पल बघा, आयदर पेन ऑर पेन्सिल इज यूज टू राईट. आता पेन आयदर ऑर ने कनेक्ट केलं आहे दोन नाउन पेन आणि पेन्सिल, तर या ठिकाणी सिंगुलर वर्ब यूज करतो इज. नायदर यू नॉर सी इज फ्रेंड. ओके, हे दोन नाउन आहेत, प्रोनाउन यू आणि सी. दीज आर कनेक्टेड बाय नायदर आणि नॉर, सिंगुलर वर्ब इज यूज केलेला आहे. ही ऑर सी, ही आणि सी हिज फ्रेंड. ओके, हे दोन सब्जेक्ट ऑरने कनेक्ट केलेले आहेत, तर इथे सिंगुलर वर्ब नोज. ओके, द सिक्रेट. नंतर वेन द सब्जेक्ट जॉईन बाय ऑर नॉर आर डिफरंट पर्सन. ज्यावेळेस एखादे सब्जेक्ट ऑर आणि नॉरने कनेक्ट होतो, ओके, आणि ते डिफरंट पर्सन आहेत, द वर्ब ॲग्रीज इन पर्सन विथ सब्जेक्ट नियरेस्ट टू इट. ओके, आता सब्जेक्टच्या जवळचा जो वर्बच्या जवळचा जो सब्जेक्ट आहे त्याला वर्ब ॲग्री होतो. बघा, आयदर ही ऑर आय, ह्या ठिकाणी ही आणि आय हे दोन डिफरंट पर्सन आहेत. सो आयदर ही ऑर आय, तर आयच्या नंतर ॲम आलेला आहे, तो हा जो वर्ब आहे तो त्याच्या जवळच्या सब्जेक्टला ॲग्री असतो, आयला. ओके, आयदर ही ऑर आय ॲम मिस्टेकन. दुसरं उदाहरण बघा, नायदर यू ऑर सी वाज ॲब्सेंट येस्टरडे. हे वाज जे आहे त्याच्या जवळचा सब्जेक्ट जो आहे सी त्याला ॲग्री असतो. ओके, इफ वन सब्जेक्ट इज प्लुरल द वर्ब आल्सो मस्ट बी प्लुरल. एक दोन्हीपैकी एक जर सब्जेक्ट प्लुरल असला, सी ऑर हर फ्रेंड, इथे सी सिंगुलर आहे, हर फ्रेंड्स प्लुरल आहे आणि वर्ब देखील प्लुरल आहे. दोन्हीपैकी एक सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर वर्ब देखील प्लुरल यूज करतो आपण. सी ऑर हर फ्रेंड्स नो द सिक्रेट. आता दुसरं बघा,
Words like either, neither, each, everyone, many a must be followed by singular. हे जे शब्द असतात जनरली आयदर नायदर इज एव्हरीवन ह्याच्यानंतर सिंग्युलर वर्बच आलं पाहिजे. बघा उदाहरण आयदर ऑफ टू बॉईज, इथं बॉईज आहे आपल्याला वाटतं प्लुरल आहे परंतु हे आयदरने कनेक्ट केलेलं आहे म्हणून हॅज हे सिंग्युलर वर्ब आलेलं आहे. आयदर ऑफ टू बॉईज हॅज स्टोलन हे जे हॅज आहे हे आयदरसाठी वापरलेलं आहे. ओके. ईच ऑफ दीज बुक्स, आता दीज बुक्स हे प्लुरल वाटतं आपल्याला परंतु इट इज कनेक्टेड विथ ईच म्हणून इथे इज हा सिंग्युलर वर्ब येतो. ईच ऑफ दीज बुक्स इज गुड. एव्हरी वन ऑफ द गर्ल्स इज गुड, इथं देखील गर्ल्स प्लुरल वाटतं परंतु हे कनेक्ट केलं आहे एव्हरी सोबत तो म्हणून इज हे सिंग्युलर वर्ब येईल. मेनी ए स्टुडंट हॅज पार्टिसिपेटेड. मेनी ए स्टुडंट हॅज पार्टिसिपेट हे देखील सिंग्युलर आहे म्हणून हॅज हा सब्जेक्ट वर्ब यूज करतो आपण. ओके. म्हणजे इन शॉर्ट लाईक आयदर नायदर इज एव्हरीवन मेनी ह्या शब्दासोबत जर एखादा सब्जेक्ट असेल तर त्याला सिंग्युलर वर्बच यूज करायला पाहिजे. टू नाउन्स क्वालिफाईड बाय इज अँड एव्हरी दो कनेक्टेड बाय अँड रिक्वायर सिंग्युलर सब्जेक्ट. बघा जर दोन नाउन इज आणि एव्हरी सोबत जर आले आणि ते जर अँडने कनेक्ट केलं असतील तरी पण त्याला सिंग्युलर वर्बच यूज करतो. इच अँड एव्हरी स्टुडंट हॅज इट्स ओन ड्रीम. बघा इच अँड एव्हरी हे अँडने कनेक्ट केलेलं आहेत म्हणून तिथं हॅज हे सिंग्युलर वर्ब वापरलेलं आहे. सम नाउन्स विच लुक प्लुरल इन फॉर्म बट सिंग्युलर इन मिनिंग. काही नाउन असतात ते एस ॲड करून आलेले असतात तर ते नाउन कसे असतात ॲक्च्युली सिंग्युलर असतात परंतु दिसायला आपल्याला वाटतं ते प्लुरल आहे त्यावेळी देखील सिंग्युलर वर्ब घेतलं पाहिजे. बघा द न्यूज इज ट्रू. न्यूज हे काय येस लागलं आहे याचा अर्थ आपल्याला काय झालं वाटलं की प्लुरल आहे बट न्यूज ऑलरेडी इज व्हॉट सिंग्युलर वर्ब न्यूज. इकॉनॉमिक्स इज सोशल सायन्स. इकॉनॉमिक्स हा देखील येस ॲड केला आहे परंतु इट इज सिंग्युलर सब्जेक्ट. ओके. सो दॅट इज हे सिंग्युलर. म्हणजे काय असे सब्जेक्टचे नाव असतात की जे आपण एस ॲड करतो आपल्याला ते प्लुरल दिसतात परंतु ॲक्च्युली ते सिंग्युलर असतात म्हणून सिंग्युलर वर्ब वापरलं पाहिजे. वेन अ प्लुरल नाउन नेम्स क्वांटिटी ऑर ॲन अमाऊंट ॲज होल इट्स वर्ब इन सिंग्युलर. जे एखादं प्लुरल नाउनचं नाव क्वांटिटी दर्शवतो नंबर और अमाऊंट. ओके. 50,000 रुपीज. आता इथे एक फिक्स अमाऊंट आहे 50,000 रुपीज. रुपीज प्लुरल वाटतं परंतु हे एक फिक्स 50,000चा अमाऊंट आहे म्हणून ते अमाऊंटसाठी आपण इज म्हणजे सिंग्युलर वर्ब वापरतो. 50,000 रुपीज इज लार्ज अमाऊंट फॉर मी. आता लास्ट आहे काय नन हा शब्द हमेशा काय प्लुरल वर्ब वापरतो ननला. नन आर सो क्लेवर. ज्यावेळेस नन हा सब्जेक्ट असेल त्याच्यानंतर प्लुरल वर्ब आला पाहिजे. अशा प्रकारचे हे रूल लक्षात ठेवा म्हणजे परत तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल. आता तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे प्रॅक्टिससाठी काही सेंटेन्सेस. फाइंड आउट एरर्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड करेक्ट देम. असंच एक क्वेश्चन असतो आणि तुमच्या टेक्स्टबुकमधलेच सेंटेन्स असतात. त्याचे बघा पहिला क्वेश्चन तर त्या ठिकाणी जसं पहिला आहे ही द नॉवेल पहिला सेंटेन्स आहे द हर्मिट डिड नॉट पेड एनिथिंग टू द किंग. इथं टेन्सचा एरर आहे. ओके. इथं डीड पण घेतलेला आहे आणि पेड पण घेतलेला आहे तर इथं डीड असल्यानंतर पेचं रूट वर्ड असलं पाहिजे इथे डीड नॉट पे. ओके. जर आपण सेंटेन्समध्ये टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स किंवा क्वेश्चनमध्ये पास्ट टेन्स फॉर्म शो करण्यासाठी ॲक्झिलरी डीड घेतो परंतु आफ्टर दॅट जो वर्ब येतो तो पास्टमध्ये नसला पाहिजे तो रूट फॉर्म असला पाहिजे. द नॉवेल वॉज पब्लिशिंग इन 1992. ओके. सो हिअर वॉज पब्लिशिंग इज देअर सो इट इज कंटिन्युअस टेन्स दाखवला आहे पास्टचा तर ऑलरेडी पब्लिश सो नॉवेल हॅज पब्लिश्ड किंवा नॉवेल हॅड पब्लिश्ड असं पाहिजे. आय थिंक्स बघा इथं आय थिंक्स मोर अँड मोर पीपल शूड टेक अ स्पोर्ट ॲज फुल टाईम करिअर. सो आयच्या नंतर इथे सिंग्युलर वर्ब ॲड करून आला आहे येस. ओके. सो दॅट्स वाय आयच्या नंतर कधीच आपण एस ऑर येस सिम्पल प्रेझेंटमध्ये वापरत नाही. आय थिंक प्लेन वर्ब असलं पाहिजे. इट वॉज 20 years ago आय वेअर लिव्हिंग इन
Paris. So where, it is also wrongly used. After I, what should become was, singular was. Okay. Fifth sentence बघा. I always thought that mathematics were. आता हा काय सब्जेक्टचं नाव आहे मॅथमॅटिक्स. ओके, तर ऑलरेडी ते प्लुरल दिसतं, परंतु ॲक्च्युली वन सब्जेक्ट इज दॅट. दॅट्स वाय हिअर इन्स्टेड ऑफ वेअर वाज शुड बी देअर. सिक्स सेंटेन्स बघा. वन ऑफ माय फ्रेंड्स आर अन ॲक्टर. नाव वन ऑफ माय फ्रेंड्स. सो हिअर वन ऑफ इट इज गिवन. सो दिस वर सब्जेक्ट इज वन ऑफ फ्रेंड्स. सो फ्रेंड इज प्लुरल वाटतं आपल्याला, बट इट इज related to one friend. That's why here is should be there. And seventh sentence is neither girls nor mothers plays badminton. So here either or neither nor, when two nouns are connected, okay, plural nouns, that time plural verb should be there. Plural nouns जर कनेक्ट झाले neither nor ने, तिथे plural verb play पाहिजे without yes or es. Many types of games was played. Many types, इथं many types games already plural दिसतं तुम्हाला. So here where should be there. She can study hard to pass the exam. आता इथं model auxiliaryचा error आहे can. So here she can study, model can shows ability है ना, आणि इथं काय she should study hard to pass the exam. तिनं अभ्यास करायला पाहिजे, करावा लागेल. ओके, त्यासाठी should वापरतो आपण. ओके. अँड आय डझंट वॉन्ट फूड टू इट. आता आयच्या नंतर येस येस नाही येत, इथं आयच्या नंतर डझंट नाही येत, डोंट येतं, तर इथं आय डोंट वॉन्ट फूड टू इट. अशा प्रकारे ही प्रॅक्टिससाठी एक्झरसाइज दिलेली आहे तुम्हाला. परत परत बघा आणि ह्याच रूलचा अभ्यास करा.